सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद पाहिजे, जयंत पाटील आणि आपले रोहित पवार यांना राज्यात मंत्रिपद आज ना उद्या होतील. ते कोणाला फटका बसला माहिती? ओबीसीला, अर्थात ओबीसीला कोण म्हणजे कोणाला? भरपूर आहेत. मग त्यामध्ये मग भाजपमधले गोपीचंदजी पडळकर असतील, इकडे छगनरावजी भुजबळ असतील. काय चूक होती छगनराव भुजबळांची? काय चूक होती पडळकरांची? त्यांच्या मताला निवडणुकीला सामोरं जात असताना अपिलिंग म्हणून त्या लोकांचा यूज करून घेत आहे. आणि प्रतिनिधित्व किंवा मंत्रिमंडळात स्थान द्यायची वेळ आली की तुम्ही रुसवे फुगवे काढताय. मग आता रोहित पवार आणि राम शिंदेचं ज्या टोकाचा वाद सुरू आहे हे असताना फडणवीस त्यांना मंत्रिपद देऊ देतील? हे बघा, विषय असा आहे तो शरदचंद्रजी पवार आणि अमित शहांचा आहे. विषय आहे तो शरदचंद्रजी पवार आणि नरेंद्र मोदींचा आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी आणि शरदचंद्रजी पवार, अमित शहा आणि शरदचंद्रजी पवार फुले शाहूंचं नाव घेत असले तरी शरदचंद्रजी पवार हे शहा आणि नरेंद्र मोदींचे कार्यकर्तेच आहेत. त्यामुळे त्यांनी कुठल्या आव आणण्याच्या भानगडी आणण्याच्या तर म्हणते ह्यांच्या दारात जाऊन उभं राहायचे अमित शहा शरद पवारांच्या. नरेंद्र मोदींना जामीन मिळवून द्यायला शरद पवारच होते, बाळासाहेबच होते. एक काळ होता तसा, पण अलीकडच्या 5-10 वर्षामध्ये कोण कोणाच्या दारात उभं राहिलं हे महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे. अमित शहाच्या दारामध्ये मोठे पवार गेले का बारके पवार गेले, विमानानं गेले का अजून कशानं गेले, महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं त्या संजय राऊत साहेबांना म्हणावं, थोडंसं आत्मचिंतन करा. कोण कोणाच्या दारात उभं राहतं आहे आणि कोण कोणाचं काय करतं आहे हे महाराष्ट्र चांगलं ओळखून आहे. म्हणून तर तुमच्यावर ही वेळ आलेली आहे.